आज आपण पाहणार आहोत पार्ट राखीन मालिकेचा पहिला रिव्ह्यू. म्हणजेच पार्ट राखीन ही मालिका बघायला गेलो तर खूपच सुंदर अशी आहे. पहिल्या भागावर तर आपण थोडासा का होईना तर्क लावू शकतो. चला तर मग वेळ न घालवता आजच्या भागाला सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपण पाहतो की आता कॉलेजचा रिझल्ट लागणार होता ग्रॅज्युएशनचा, आणि त्यामुळेच खूप जास्त धांदल होती कॉलेजमध्ये, कारण कॉलेजच्या बोर्डवर हा रिझल्ट लागलेला होता. त्यातच प्राजक्ता आणि भाग्या या दोघींनाही आपला रिझल्ट बघायचा होता. तेच तिथे खूप जास्त गर्दी होती. पण तिकडे असणाऱ्या मुलांना जेव्हा समजतं की प्राजक्ता आली आहे, त्याबरोबर सगळीजणं बाजूला होतात आणि प्राजक्ताला अशी वेगळी स्पेस देतात, जेणेकरून प्राजक्ता पुढे जाऊन स्वतःचा रिझल्ट बघू शकते. पण प्राजक्तासोबत होती भाग्या. पण भाग्या अचानक गायब झाल्यामुळे प्राजक्ता तिला इकडे तिकडे शोधत होती. तर भाग्या जी आहे ती त्या मुलांमध्ये जाऊन लपली गेलेली होती. पण प्राजक्ताचं असं असतं की जिथे ती जाईल तिथे ती भाग्यालासुद्धा सोबत घेऊन जाते. म्हणून तिने लगेच भाग्याचा हात खेचला आणि भाग्याला पुढे घेतलं. मग काय, दोघीही जणी हात धरून पुढे पुढे चालत राहिल्या आणि त्यांच्या मागे ती मुलं ज्यांना रिझल्ट बघायचा आहे. मग आता इथे भाग्या म्हणत असते की प्राजू, मला खूप भीती वाटते बघ गं. मला नाही वाटत की मी पास होईन असं. मला नको नको, मी एक काम करते, मी रिझल्ट बघतच नाही. एक काम कर, तूच माझा रिझल्ट बघ. त्यावर प्राजक्ता भाग्याला सावरते आणि भाग्याला म्हणत असते की ठीक आहे, पण तू इतकी पॅनिक होऊ नकोस, मी बघते रिझल्ट. मग इकडे भाग्या देवाकडे प्रार्थना करत असते, तर इकडे प्राजक्ता तिचा रिझल्ट बघत असते. प्राजक्ता जेव्हा भाग्याचा रिझल्ट बघते तेव्हा भाग्या जी आहे ती फर्स्ट क्लासने पास झालेली असते. तिला 76% भेटलेली असतात आणि ए ग्रेड मिळालेला असतो. त्यामुळे लगेच प्राजक्ता भाग्याला सांगते, अगं भाग्या, तू तर पास झाली आहेस आणि ते सुद्धा चांगल्या मार्गाने फर्स्ट क्लासने. त्यावर आता भाग्यालासुद्धा आनंद होतो. भाग्या म्हणते, खरंच का? थांब मला बघू दे. आणि बघितल्यानंतर तिला समजतं की खरंच की तिला 76% भेटले आहेत. मग हे बघूनच ती खूप जास्त खुश होते. मग आता रिझल्ट राहिला प्राजक्ताचा. प्राजक्ता म्हणते की मलाही आता भीती वाटायला लागली. एक काम कर, जसं मी तुझा रिझल्ट बघितला तसं आता तू माझा रिझल्ट बघ. प्राजक्ता हे डोळे बंद करते, बाजूला उभी राहते. तर इकडे भाग्या तिचा रिझल्ट बघत असते. तर प्राजक्ता तर कॉलेजमधनं पहिली आलेली असते आणि तिला तर आता खूप सुंदर असे मार्क्सही पडलेले असतात, ते म्हणजे 92%. आणि कॉलेजमधनं ती पहिली आल्यामुळे लगेचच भाग्या तिला ओरडून ओरडून सांगते, अगं प्राजक्ता, तू तर पहिली आली आहेस. बघ बघ बघ, नशीब. बघितलंस ना, आपण रिझल्ट बघितला, पण तुला सांगते, आता तू पहिली आलीस ना, तर मला इतका आनंद झाला आहे ना, काय सांगू. मी लगेच आईला सांगणार आहे आज तुझ्या आवडीची खीर बनवायला. असंही आता भाग्या जी आहे ती लगेच बोलून जाते. तर दुसरीकडे आता प्राजक्ता आणि भाग्या या दोघेही जणी कधी एकदा घरी जातात ना, असं त्यांना झालेलं होतं. आणि कधी एकदा जाऊन त्या सगळं काही सांगतात घरी, असं त्यांना होत असतं. इकडे आता भाग्याचे बाबा म्हणजे चंद्रशेखर वैद्य हे जे आहेत ते आयुर्वेदिक वैद्य आहेत आणि त्यामुळेच मोफत का होईना ते प्रत्येकाच्या आजारपणावर औषध देतात. म्हणूनच त्यांच्याकडे खूप अशी भली मोठी लाईन होती. त्यातच त्यांचा मुलगा कौस्तुभ, तोही मेडिकलवाला. म्हणूनच तो आता तिथे येतो आणि तो आपल्या बाबांकडे पहिल्यांदा जाऊन बसतो आणि बाबांना काही गोळ्या दाखवतो आणि म्हणतो की तुम्ही या गोळ्या तुमच्या दुकानामध्ये ठेवा, म्हणजे बघा ना, तुमचा खप जास्त होईल. बघा, या दुखण्यावरच्या गोळ्या आहेत, असं देखील बोलून पॅकेट सगळे काढत असतो. तेच आता इकडे जी तृप्ती असते, म्हणजे चंद्रशेखर यांची सून, त्यांनी गोळ्या बनवण्यासाठी ठेवलेलं असतं, म्हणजे जी काही आयुर्वेदिक औषधं आहेत ती कुठून द्यायची. पण त्याच वेळेला बाबा नकार देतात. बाबा सरळ सांगतात की तुझी औषधं आम्हाला नको आहेत, कारण कौस्तुभ हे मेडिकलसारखी जी औषधं असतात ते घेऊन आलेलं असतो आणि बाबा हे आयुर्वेदिक औषधंवाले असतात. तर दुसरीकडे मात्र आता प्राजक्ता आणि त्याचसोबत भाग्या या कॉलेजमधला फर्स्ट आलेल्या असतात. त्यामुळे त्यांचा तर दरारा खूप जास्त असतो. सगळीजणं प्राजक्ताच्या मागे पुढे करत असतात. प्राजक्ताचं ते सौंदर्य, प्राजक्ता हे खरंच खूप उठून दिसत असतं. त्यातच प्राजक्ताला तिथे लावलेली ॲड दिसते. जशी प्राजक्ताला ॲड दिसते ना, तसं प्राजक्ता त्या मुलांकडेही लक्ष देत नाही. त्या ॲडकडे बघते आणि त्यानंतर ती लगेच तिकडे जाते आणि मोबाईलमध्ये त्या ॲडचा फोटो काढते. जसं आता ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं आहे म्हटल्यावर आता जॉब तर बघायला हवा ना, म्हणूनच तिथे जॉबची वॅकन्सी होती.
तेच तिथे बॅनर लावलेलं होतं त्याचा ती फोटो काढत होती. तर इकडे भाग्याची नजर समोर असणाऱ्या कौशिकवर पडते. ती म्हणते प्राजक्ताला की बघ ना, कौशिक येतोय. कौशिक तर प्राजक्तासाठी चालत आलेला असतो, पण भाग्या मात्र त्याच्यावर लाईन मारत असते. तर दुसरीकडे आता पाहायला मिळतं की भाग्या जी आहे ती त्या कौशिकला हाय हॅलो करू लागते. जसं ती त्या कौशिकला हाय हॅलो करते तसं आता कौशिक लगेच ना भाग्याच्या हातातला आपला हात सोडून प्राजक्ताच्या हातात हात देतो आणि कॉंग्रॅच्युलेशन, तू कॉलेजमधनं पहिली आली त्याबद्दल. आणि त्याने येताना एक चॉकलेटसुद्धा तिच्यासाठी आणलेलं असतं. तर लगेच भाग्या म्हणते की हे काय, फक्त तिला चॉकलेट देणार आहेस का, मला नाही का? त्यावर त्यांनी दोघींसाठी चॉकलेट्स आणलेले असतात. मग मुद्दामूनच आता भाग्या त्याला विचारते, हे चॉकलेट्स कशासाठी, म्हणजे आम्ही पास झालो आहे म्हणून की अजून काही, असंही ती त्याला विचारते. त्यावर आता कौशिक म्हणतो की हो, तुम्ही पास झाल्यात ना, म्हणूनच तुम्हाला माझ्याकडनं हे गिफ्ट. मग दोघीही जणी एकमेकींकडे बघत असतात. तोपर्यंत ना इकडे कौशिकचा हात प्राजक्ताच्या हातात असतो. त्याला काही प्राजक्ताचा हात सोडवायचा नसतो, पण या कौशिकवर लाईन मारणारी ही भागू असते, म्हणजेच ही भाग्या. तर त्यानंतर कौशिकचे जे फ्रेंड्स येतात ना, ते कौशिकला तिकडनं घेऊन जात असतात. तर त्याला घेऊन गेल्यानंतर भाग्या त्या जाणाऱ्या कौशिककडे एकटक बघत असते, कारण तिला तो आवडलेला असतो म्हणूनच. पण प्राजक्ता मात्र एका वेगळ्याच तंद्रीत असते. पण तो कौशिक जो आहे तो मात्र प्राजक्तावर लाईन मारत असतो. इकडे भाग्याला आता प्राजक्ता विचारते, काय ग, घरी नाही जायचं आहे का? तर भाग्या म्हणते थांबूया ना थोडा वेळ, कारण तिला आता कौशिकचं वेड लागलेलं होतं. पण प्राजक्ता तिला म्हणते की अगं घरी जाऊया, चल, आपले सगळ्याच जण वाट बघत असतील, सगळ्यांना रिझल्ट सांगायचा आहे ना. दुसरीकडे तृप्ती आता कौस्तुभला सांगत असते की बघितलंस का, बाबांनी तुझी औषधं घ्यायला नकार दिलाय, त्यामुळे गपचूप जात इकडनं. तर चंद्रशेखर देखील म्हणतात की मी म्हटलं आहे ना, नको आहेत मला ही तुझी औषधं, मी ते आयुर्वेदिक औषध घेतो आणि आयुर्वेदिक औषधांना खूप जास्त चांगला प्रभाव आहे. आता ते प्राजक्ता आणि भाग्या ज्या आहेत त्या दोघीही घरी येतात, पण घरी येताना तोंड पाडून येतात, जेणेकरून घरातल्या सगळ्यांचीच त्यांना मजा घेता येईल. तर दुसरीकडे आता बाबा त्या दोघींनाही म्हणतात, काय गं, काय झालं आहे, दोघीही जणी अशा नाराज का दिसताय, आज तर रिझल्ट होता ना, पास तर झालात ना दोघीही, असंही आता त्या दोघींना बाबा विचारतात. तर त्या दोघीही मुद्दामून तोंड पाडून बसतात, जेणेकरून बाबांना असं वाटायला हवं की त्या काही पास झालेल्या नाही आहेत. बाबा म्हणतात की काय झालं आहे, सांगा ना, मला तर आता भीती वाटायला लागली. त्यावर बाबांसमोर दोघीही जणी हसतात. दोघी हसल्यामुळे बाबांना कळतं की नक्कीच दोन्ही मुली पास झालेल्या आहेत. तर बाबा विचारतात की अगं सांगा, किती मार्क मिळालेत? तर भाग्या सांगते की अहो बाबा, तुम्हाला सांगू का, आपली प्राजक्ता आहे ना, कॉलेजमधनं फर्स्ट आली, 92%. मामाला, म्हणजेच प्राजक्ताचा मामा असतो हा, जो भाग्याचे बाबा असतात ना तो. तर तेवढ्यातच ना मामी तिथे येते, जिचं नाव असतं चारू मामी. तिथे आल्यावर तिला खरं तर ना बेसनाचे लाडू केलेले असतात, कारण तिला प्राजक्ता पास झाली अथवा नापास झाली याच्याशी काही घेणं देणं नसतं. तिला फक्त घेणं देणं असतं आपल्या मुलीशी, म्हणूनच आपल्या मुलीच्याच म्हणजे भाग्याच्या आवडीचे तिने बेसनाचे लाडू केलेले असतात, ज्याची ॲलर्जी प्राजक्ताला असते. प्राजक्ता थोडं का होईना खुश असते, पण मामा आणि प्राजक्ताला असं वाटतं की आपल्याही आवडीचं काहीतरी असायला हवं होतं. पण दुसरीकडे भाग्याही आपल्या आईवर चिडते आणि म्हणते की आई, मला तुझे हे बेसनचे लाडू नको आहेत. मी तुला म्हटलं होतं ना की प्राजक्ताच्या आवडीची खीर बनव म्हणून, तू मुद्दामूनच हे केलंस ना, असंही भाग्या आता चारूला बोलत असते. तर इकडे मात्र प्राजक्ता बाजूला जाते, तिचा थोडासा का होईना मूड ऑफ झालेला असतो. पण त्याच वेळेला इथे कौस्तुभ मात्र त्या लाडूवर चांगलाच ताव मारतो, कारण बेसनाचे चांगले दाणेदार लाडू केलेले असतात चारूने आपल्या मुलीसाठी. तेच त्याच्यातला एक लाडू उचलून मामा जो आहे तो आता प्राजक्ताला एक लाडू भरवत असतो. तेच आता इकडे चारू म्हणते की अहो तुम्ही काय करताय, तुम्ही तिला लाडू भरवताय, तिला बेसनाची ॲलर्जी हे विसरताय का? मग पुन्हा तिच्या अंगावर सगळी ॲलर्जी उठायची, मग त्याचे आरोपसुद्धा आपल्यावर यायचे. अहो नका देऊ तिला ते लाडू, असंही आता ती म्हणू लागते. त्याबरोबर मामाच्याही लक्षात येतं. मग मामाला लगेच प्राजक्ता म्हणते, अरे मामा, देवासमोर जी साखर ठेवतात ना तीही गोड म्हणून घेणारी आहे मी, म्हणजे तीही माझ्यासाठी खूप सर्वश्रेष्ठ आहे,
म्हणजे तुला सांगू का, जी देवासमोर रोज साखर ठेवली जाते ना, ती मीच तर खाते, कारण मला साखरेमध्ये सुद्धा तोच गोडवा दिसतो. आणि मामीने माझ्यासाठी काही केलेलं नसलं म्हणून काय झालं, आपल्या भागूसाठी केलं आहे ना. आपल्या भाग्याला लाडू आवडतात, सो असू दे, मी देवबापाकडे ठेवलेली ती साखरच खाते, असंही आता प्राजक्ता बोलू लागते. प्राजक्ताने असे 4 शब्द गोड बोलल्यावर चारूला तर राग येत असतो. तर नंतर प्राजक्ताने स्वतःच्याच मनाची समजूत घातलेली असते आणि ती एकटीच आता जाते. आणि एकटीच जाऊन ना ती आता त्या बाप्पाजवळ उभी राहते, कारण आता ती फर्स्ट नंबरने पास झालेली होती. पण या सगळ्यामध्ये ना तिला आशीर्वाद द्यायला तिचे आईबाबा नव्हते. आईबाबा तिचे लवकरच तिला सोडून गेलेले होते. पण तिला लहानाचं मोठं तिच्या मामाने म्हणजे चंद्रशेखर वैद्य यांनी केलं होतं. म्हणूनच आता जेव्हा ती देवाचे आशीर्वाद घेते तेव्हा देवासमोर ठेवलेली ती साखरही ती स्वतः एकटीच खात असते. तेव्हाच ना मामा तिथे येतात आणि मामा हे म्हणत असतात की माझ्यामुळे सगळं होतं आहे ना, म्हणजे खरं तर ना मी तुला या घरात खूप काही देण्याचा प्रयत्न करतो, पण ही चारू प्रत्येक वेळेला अशीच करते. पण बाळा, वाईट वाटून घेऊ नकोस. जे आता जर तुझे आई बाबा असले असते ना तर त्यांना तुझं खूप कौतुक वाटले असतं. तसंच कौतुक ना मलाही वाटतंय, कारण माझी भाची कॉलेजमध्ये पहिली आली आहे. खूपच आनंद झाला आहे बघ मला. आणि स्वतःच ते आता तिला तो साखरेचा एक चिमूटभर का होईना घास तिला भरवतात, कारण तिचं तोंड जे गोड करायचं असतं त्यांना. तेव्हा ते म्हणतात की खरंच ना, आज माझी ताई आणि भाऊजी असले असते ना तर त्यांनासुद्धा आनंद झाला असता. मग दुसरीकडे मात्र आता प्राजक्ताचे डोळेसुद्धा पाणवलेले असतात, कारण जेव्हापासनं तिचे आईबाबा गेलेले होते ना तेव्हापासनं सगळं काही या मामानेच केलं होतं. त्यामुळे ती म्हणते की जरी माझे आईबाबा नसले ना तरी त्या दोघांचं प्रेम मामा तू माझ्यावर केलेस आणि मला तुझ्यामुळेच हे यश मिळालं आहे. आणि असं बोलून ती आता आपल्या मामाच्या पायासुद्धा पडते. दुसरीकडे आता या चारूची आई घरी आलेली असते, जी देवळातून येते. चारू चारू हाक मारतच ती आलेली असते. त्या दोघी आता किचनमध्ये जातात. तेच इथे मामा म्हणत असतो की सगळं काही व्यवस्थित होईल, आणि तुला तर माहिती आहे ना चारूचा स्वभाव, नको विचार करू इतका, आणि आपल्याला देवाने जितकं दिलं आहे ना त्याच्यातच समाधानी राहावं, आणि त्यातच तू समाधानी आहेस हेही मला माहिती आहे. प्राजक्ता आता देवासमोर हात जोडत असते. तिलाही खरं तर ती फर्स्ट नंबरने पास झाली याचा आनंद झालेला असतो. त्यानंतर ती आता मामाला म्हणत असते की माझं ना एक तुझ्याकडे काम आहे, तू नाही म्हणायचं नाही आहे मामा. तर दुसरीकडे मात्र आता चारू पोळ्या करत असतानाच तिची आई खूप जास्त बडबड करत असते. म्हणजेच त्या आजीचं म्हणणं असं असतं की या फुकट्या मुलीला आपण घरात ठेवून घेतले, मला तर आवडत नाही आहे, अजून किती दिवस आपण तिला सहन करायचे. अरे लहानपणापासून तिचं तू करत आली आहेस, आणि या सगळ्यामध्ये तुझी मुलं ती तर कमी पडत आहेत ना. आणि मी तर आता जावई बापूंशी बोलणारच आहे. खूप झालं हं, कारण प्रत्येक वेळेला आपल्या मुलाला डावळून फक्त ते ना त्या प्राजक्ताचा विचार करतात. आपल्या मुलांचाही विचार करायला हवा ना. अगं माझ्या नातवंडाच्या वाटचं सगळं काही तिला घ्यायला द्यायचं आहे का? नाही, मला या गोष्टी आवडत नाही, असंही आता इकडे आजी बोलत असते. त्यातच चारू तिला विचारते, अगं तू देवळात गेली होतीस, तू मला म्हणाली होतीस ना गुरुजींचं काही करणार आहेस ते, गुरुजींना बोलवलं आहेस का, असंही ती आता म्हणत असते. अगं हो हो सांगितले. तर तेवढ्यातच तृप्ती तिथे येते. तृप्ती म्हणते गुरुजी कशासाठी? त्यावर लगेच चारू तिला म्हणते, तृप्ती तुला जेवढं सांगितलं तेवढं काम कर, जा पटकन भाग्याची आपली पत्रिका शोधून ठेव. मग काय, तृप्तीला सांगितले म्हटल्यावर आता तृप्तीला तर जावंच लागणार होतं, तिच्याकडे दुसरा पर्यायच नव्हता. तर इकडे आता मात्र आजी आणि चारू बोलत असतात. तर आजी चारूला म्हणत असते की आता खूप झालं, तुला जर बोलता येत नसेल ना तर मला बोलावं लागेल, मी बोलून घेईन जावई बापूंशी, कारण आहे ना मला या सगळ्या गोष्टी ना सहन होत नाहीत. कारण मी विचार करत होते की व्यवस्थित सगळं काही होईल, पण हे काही होत नाही आहे. म्हणजेच जर सगळं काही नीट झालं तर बरं होईल ना, या मुलीला घराबाहेर हकलवलं पाहिजे. तर तेच दुसरीकडे आता पाहायला मिळतं की प्राजक्ता आपल्या मामाला सांगत असते की बघ, आता तुझ्यामुळे माझं ग्रॅज्युएशन तर कंप्लीट झालं आहे, ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं आहे, पण आता ना मला नोकरी करायची आहे. मग मामा बोलतो की नाही, मला माहिती आहे तू नोकरी कशाला करतेस ती, म्हणजेच मला थोडासा हातभार लागायला हवा म्हणून ना. त्यावर प्राजक्ता म्हणते की नाही रे मामा,
म्हणजे मला असं वाटतं ना की स्वतःच्या पायावर स्वतः उभं राहावं, स्वतः काहीतरी करावं आणि त्यामुळेच नोकरी करायची. त्यावर मामा म्हणतात की हो, स्वतःच्या पायावर उभं राहून जर तुला काही करायचं असेल तर तू कर नोकरी. पण जर तुला असं वाटत असेल की या सगळ्यामुळे तू मला जरा हातभार लावशील तर नाही, घरात एकही रुपया द्यायचा नाही, कारण हे घरातलं बघायला मी कौस्तुभ आहे, समजलं ना. असं देखील आता चंद्रशेखर जे आहेत ते बोलत असतात. तेच दुसरीकडे आता आजी नुसती चारूवर खार खात असते. हिला ना घरात ठेवून घेतले फुकटीला, पण आता सगळं शिक्षणही जावई बापूंनी केलं. मग आता हिला नोकरी बघायला काय होतं आहे गं? नोकरी एखादी बघायची आणि घरात थोडा पैसा द्यायचा, तर ते नाही. तेवढ्यातच ना बाहेर गुरुजी आलेले असतात, म्हणून चारू पटकन सगळं आवरून बाहेर जायला निघते. तर इकडे मामांनी परवानगी दिलेली असते प्राजक्ताला नोकरी करायची. मग आता प्राजक्ताही खुश असते. मग प्राजक्ताला त्या विचारतात की कुठे नोकरी करणार आहेस, काही बघितलंयस का? त्यातच आता प्राजक्ताने जे तिने कॉलेजमध्ये असताना फोटो काढला होता ना त्या पॅम्पलेटचा, तो फोटो ती दाखवू लागते. आणि तेव्हाच ना तिथे सांगितलं जातं की प्राथमिक विद्यार्थ्यांसाठी एक ट्रेनर हवा आहे, आणि तो म्हणजे सूर्यवंशींकडे. सूर्यवंशींच्या इंडस्ट्रीमध्ये, बापरे, सूर्यवंशी इंडस्ट्री ही खूप मोठी आहे. आणि त्यातल्या हे सुलक्षणा सूर्यवंशी म्हणजे त्यांचं नाव तर खूप मोठं आहे. त्यांना कोण ओळखत नाही, त्या अगदीच चांगल्या आहेत. आणि तेवढ्यातच ना सुलक्षणा सूर्यवंशी यांची एंट्री झालेली असते. सुलक्षणा सूर्यवंशी म्हणजेच आलोक सूर्यवंशीची आई. आता त्यांच्याभोवती मीडियावाल्यांचा खूप जास्त फेरा असतो. मीडियावाले कधी एकदा बघत असतात की सुलक्षणा गाडीच्या बाहेर उतरतात. मामाने सुद्धा आता सुलक्षणा सूर्यवंशींकडे जॉब करण्याची परवानगी प्राजक्ताला दिलेली असते. मग प्राजक्ताही खूप जास्त खुश असते. तेच इकडे सुलक्षणा गाडीतून उतरते. सुलक्षणा जशी गाडीतून उतरते तसेच सगळीजणं सुलक्षणाकडे पाहू लागतात. पत्रकार तर सुलक्षणाच्या मागे पुढे करत असतात, कारण पत्रकार जेव्हा तिथे येतात तेव्हा ते आता सुलक्षणाला प्रश्न विचारू लागतात. मॅडम, तुमची इंडस्ट्री आज एवढं मोठं नाव कमवते आणि हे सगळं काही कसं काय? आम्हाला प्लीज थोड्या प्रश्नांची उत्तरं द्या, असंही आता सुलक्षणाला म्हटलं जातं. सुलक्षणासोबत तिचा एक मुलगासुद्धा असतो, पण त्या मुलाला काडी मात्र ही किंमत आता सुलक्षणा काही देत नसते. त्यातच सुलक्षणाला विचारलं जातं ना की तुझा बिझनेस एवढा ग्रो कसा झाला, तेव्हा सुलक्षणा या सगळ्याचं क्रेडिट आपल्या मुलालाच म्हणजे आलोक सूर्यवंशीला देते. तेव्हाच बाजूला असणाऱ्या मुलाची मात्र आता चांगलीच फजिती झालेली असते. आलोक सूर्यवंशी यांचं नाव तर आम्ही ऐकून आहे, पण यांना आम्ही खूप क्वचितच पाहतो, असं पत्रकार म्हणतात. तर दुसरीकडे गुरुजी आलेले असतात, म्हणून चारूने त्यांना चहा पाणी वगैरे आणलेला असतो. आणि तृप्तीला तोपर्यंत पत्रिका तर आणायला सांगितलेलीच असते. तर चारू आता म्हणत असते की मला ना जरा पत्रिका दाखवायची होती, म्हणजेच माझ्या मुलीची लग्न बघायचं होतं, कधीपर्यंत जुळू शकतं. म्हणजेच आता तिचं ग्रॅज्युएशन तर कंप्लीट झालं आहे. मग विचार केला की कशाला ना मुलीला घरात ठेवायचं, मुलीचं लग्न झालं की ती तिच्या संसाराला लागली, म्हणूनच विचारायचं होतं. मग आता तृप्तीने येताना 2 पत्रिका आणलेल्या असतात, एक भाग्याची आणि एक सुद्धा त्या प्राजूची. मग आता भाग्याची पत्रिका बघितल्यानंतर गुरुजी काहीच बोलत नाही, कारण गुरुजींना त्या पत्रिकेत योग तर काही दिसत नसतो. पण आता मात्र त्यांच्यावर जबरदस्ती केली जात असते की लवकरात लवकर पत्रिका बघा. तेच त्यांना दुसरी पत्रिकाही भेटते, जी असते प्राजक्ताची. प्राजक्ताची पत्रिका बघितल्यावर ते तर म्हणतात हे लग्न तर लवकरच होणार आहे. त्याबरोबर चारू पाहतच राहते. दुसरीकडे पत्रकारांना विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देत असताना सुलक्षणा म्हणत असते की आलोक जरी तुम्हाला दिसत नसला तरी ही कंपनी इतकी मोठी करण्यामागे आलोकचा खूप मोठा हातभार आहे. आलोकनेच तर ही कंपनी 80 करोडवरना 200 करोड टर्नओव्हरवर घेऊन ठेवली आहे. हे सगळं जेव्हा आता बोललं जातं तेव्हा मात्र सुलक्षणाच्या बाजूला असलेला मुलगा, जो की तिचाच असतो, त्याची अजूनही ओळख काही करून दिलेली नाही आहे, पण तो मात्र आता जलस झालेला असतो. सुलक्षणाला आपला मुलगा आलोक याचं खूप जास्त कौतुक असतं. ते तिच्या बोलण्यात ना वागण्यात ना सरळ आणि स्पष्ट दिसत असतं. तेच आता आलोक जो आहे त्याची एंट्री दाखवली. आलोक ना एका बंद खोलीमध्ये नेहमीच बसायचा आणि तो स्वतः काहीच करायचा. म्हणजे त्याला जो चित्राची आवड होती, चित्रकार होता तो, पण तरीसुद्धा तो एकटाच रमायचा.
म्हणजे त्याला बाकी कशामध्येही इंटरेस्ट नव्हता. त्याच्या लाईफमध्ये बहुधा काहीतरी घडलेलं असावं म्हणून तो एकटा एकटा असेल. तेच आता घरामध्ये ना एक मॅनेजर जो असतो, जो की त्याने ठेवलेला आहे, तो आता एका कामगाराला बेदम मारत असतो आणि त्याचा आवाज आलोकच्या कानावर पडत असतो. तरीसुद्धा आलोक थोड्या वेळासाठी काही होईना शांत असतो. तो इग्नोर करत असतो हे सगळं काही. पण नंतरच ना त्याच्या लक्षात येतं की कुठून तरी आवाज येतोय. म्हणूनच मग त्याची तळपायाची आग मस्तकात गेलेली असते. दुसरीकडे गुरुजी जसं म्हणतात की प्राजक्ताच्या लग्नाचा योग आहे, तसं आता चारू त्यांच्या हातात ती पत्रिका काढून घेते. चारू म्हणत असते, ही तृप्ती, ही पत्रिका का आणलीस तू? तुला सांगितलं होतं का? त्यावर गुरुजींना ती सांगते की मला या एकाच मुलीचं लग्न करायचं आहे. काही नाही, भाग्या माझी मुलगी, ही प्राजक्ता नाही. त्यामुळे फक्त या भाग्याच्या लग्नाचं काय ते बघा. त्यावर गुरुजी म्हणतात की बरं ठीक आहे, मी पत्रिका नीट बघतो आणि नीट सांगतो. इकडे आता चारू तृप्तीवर भडकते, कारण तृप्तीने उगाचच का होईना त्या प्राजक्ताची पत्रिका आणलेली असते. तृप्तीचं म्हणणं काय असतं की एकत्र दोघींचं लग्न केलं की आपल्या डोक्यावरची बॅत निघून जाईल, कारण तिला या घरावर एकटीला राज्य करायचं होतं. त्यामुळेच तिचं हे सगळं सुरू असतं. गुरुजी आता म्हणतात की मला पत्रिका पाहावी लागेल. पत्रिका वगैरे बघतो आणि तुम्हाला सांगतो की कधीपर्यंत लग्नाचा योग आहे ते. असंही बोलून आता गुरुजी तिकडनं जायला निघतात. गुरुजी तसं बाहेर जातात तसं बरोबर या तृप्तीचं लक्ष असतं. तृप्ती लगेच गुरुजींना थांबा थांबा म्हणत बाहेरच अडवते आणि गुरुजींना म्हणते की गुरुजी, ही घ्या पत्रिका, पण ही पत्रिका बघायला नाही सांगितले तुमच्या सासूबाईंनी. त्यावर तृप्ती म्हणते की माझी सासू तशीच येऊ, पण तुम्हाला सांगते दोघींची लग्न जमवायची आहेत. जरा बघता का दोघींच्याही पत्रिका? बरं होईल, म्हणजे कसं दोघींची लग्न होतीलच की. असंही बोलून ते आता पत्रिका लगेच त्या गुरुजींच्या हाती टेकवते. गुरुजी म्हणतात बरं ठीक आहे, बघतोच मी पत्रिका. मग आता गुरुजी ती पत्रिका घेतात आणि बॅगमध्ये ठेवतात आणि तिकडनं जायला निघतात. तेच आता तृप्ती खुश असते. तृप्ती म्हणते कधी एकदा दोघी लग्न करून जातात ना, असं झालं आहे, म्हणजे कसं बरं आहे ना, सगळं या घरावर मला माझंच राज्य चालवता येईल. म्हणजेच कसं तृप्तीच या घरची मालकीण होईल, मालकीण, असं बोलून ती आता मुरडत असते. तेच दुसरीकडे आता जो कामगार असतात ते मात्र त्यांच्यामध्ये थोडीशी भांडणं झालेली असतात. तेच आता इथे भांडणं होत असताना आवाज ऐकू जातो. तेच लगेच आता बाहेर येतो आलोक आणि आलोकने ज्या माणसाला मारायला घेतलेलं असतं ना, त्या माणसाने त्याच माणसाची चांगली धुलाई केलेली असते. तर पुढील भागातमध्ये पाहायला मिळतं इकडे आता भाग्या जी आहे ती प्राजक्ताच्या इंटरव्ह्यूची टेस्ट घेत असते. तिला काही प्रश्न विचारते. स्वतःच ती आलोक सूर्यवंशी बनते आणि म्हणते की चला, मी आहे आलोक सूर्यवंशी, सांगा बरं तुमचं नाव काय आहे? प्राजक्ताला तिने असं म्हटल्याबरोबर प्राजक्ता म्हणते की हो, सांगते ना माझं नाव, आणि असं बोलून ती नाव सांगते. मग बघूया, आपण तुमचा विचार करूया. तर दुसरीकडे आता सुलक्षणाच्या हातामध्ये प्राजक्ताचा फोटो असतो. प्राजक्ताचा फोटो बघितल्यावरच पहिल्या फटक्यातच प्राजक्ता सुलक्षणाला आवडते आणि हीच मुलगी मला माझी सून म्हणून हवी आहे, आलोकची बायको म्हणून. आलोकची पत्रिका आणि या प्राजक्ताची पत्रिका जरा जुळवून बघा, असंही सांगितलं जातं. इकडे आता आलोकला खूप जास्त राग आलेला असतो. तो एकटाच रूममध्ये तोडफोड करत असतो. तेच इकडे इंटरव्ह्यूसाठी प्राजक्ता निघालेली असते. भाग्या तिची नजर वगैरे काढते आणि भाग्या तिला म्हणत असते की हा इंटरव्ह्यू तू पास होऊन येणारच, मला पूर्ण विश्वास आहे. आणि त्यानंतर आता जेव्हा प्राजक्ता निघते तेव्हा प्राजक्ताच्या कानावर काही शब्द पडतात जे की चारूच्या आईचे असतात. ती तर म्हणत असते की कोणाचं एवढं सौंदर्य जास्त खुललेलं आहे, याचा अर्थ असा नाही ना की त्या सौंदर्याचा अशा पद्धतीने वापर करावा. मग आता या सगळ्याला इग्नोर करून प्राजक्ता नेमकी सूर्यवंशी इंडस्ट्रीमध्येच आता इंटरव्ह्यू द्यायला गेलेली असते. मग आता प्राजक्ताचं सिलेक्शन होऊन आलोक आणि इकडे प्राजक्ताची केमिस्ट्री कशी सुरुवात होईल हे पाहणं तितकंच इंटरेस्टिंग असणार आहे. तर तुम्हाला पहिला एपिसोड कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा.